आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना. हे वक्तव्य करणारे आहे भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर. आणि ज्यांच्या बाबतीत ते ही भाषा वापरतायत ते जयंत पाटील म्हणजे राज्याचे माजी मंत्री. आणि ज्या दिवंगत राजाराम बापू पाटील यांचं नाव घेऊन पडळकर बोलतायत ते सांगलीतलं एक मोठं राजकीय आणि सामाजिक नेतृत्व होतं. आता पडळकर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद नवा नाहीये. त्यामुळं पडळकरांनी इतकी पातळी सोडल्यानंतर त्याचे परिणाम दिसले नसते तरच नवल. मला असं वाटतं ही खूप दुर्दैवी घटना आहे. राजकारणात मतभेद हे असलेच पाहिजेत. एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात. आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही, पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते. एक खूप अस्वस्थ करणारी, वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते. वैयक्तिक पातळीवर जाऊन आणि तीही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, ही बेताल वक्तव्य करणं, ही या माननीय आमदार महोदयांनी या वारंवार गोष्टी केलेल्या आहेत. इतकंच नाही तर विधानभवन परिसरात हाणामारी करून त्या सदनाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रताप सुद्धा या आमदार महोदयांनी केलेल्या. पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाही तर कोणाचा तरी हा वरदास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा. नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे. गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यानं शरद पवारही नाराज झाले. पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन लावला आणि आपली नाराजी व्यक्त केली. मग देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पडळकरांची कान उघडणी केली. गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे. आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही.